हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू दिस व्हिडिओ. तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण M2, is2 आणि R2 यांचा उपयोग इंग्रजी बोलताना केव्हा करायचा आणि कसा करायचा ते समजून घेणार आहोत. तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. आता इथे बघा, M2, is2 आणि R2 यांचा उपयोग केव्हा करतात की करायचं आहे म्हणजेच काय की एखादी गोष्ट तुम्हाला करायची आहे, ती गोष्ट करण्याची तुमची स्वतःहूनच इच्छा आहे असं जेव्हा तुम्हाला सांगायचं असते इंग्रजीतून, तेव्हा M2, is2 आणि R2 यांचा उपयोग हा केला जातो. आता हे जेव्हा वाक्य तुम्ही इंग्रजीत मग सांगत असता तेव्हा त्याचं स्ट्रक्चर कसं असणार आहे ते सुरुवातीला आपण बघणार आहोत. तर सर्वात आधी तुम्हाला घ्यायचा असतो सब्जेक्ट, त्यानंतर तुम्हाला घ्यायचं असते हेल्पिंग वर्ब, त्यानंतर तुम्हाला घ्यायचं असते क्रियापदाचे पहिले रूप म्हणजे जे मुख्य क्रियापद असेल त्याचं, आणि सर्वात शेवटी तुम्हाला घ्यायचा असतो ऑब्जेक्ट. आता मी त्यासाठी इथे काही मराठीतून एक्झाम्पल सेंटेन्सेस घेतलेली आहेत, तर ती बघून आपण या स्ट्रक्चरनुसारच त्याचं इंग्रजी ट्रान्सलेशन करणार आहोत. तर आता इथे बघा, इथे फर्स्ट सेंटेन्स आहे, मला इंग्रजी शिकायचं आहे. म्हणजेच काय की तुमची इंग्रजी शिकण्याची स्वतःहून इच्छा आहे. आता इथे जर मला इंग्रजी शिकावं लागेल असं जर सेंटेन्स असतं तर त्याचा अर्थ काय होतो, शिकावं लागेल म्हणजेच तुमची इच्छा नाही आहे, पण तुम्हाला तुमची काहीतरी अडचण आहे किंवा तुम्हाला कोणीतरी जबरदस्ती करते म्हणून तुम्ही काय म्हणतात की मला आता इंग्रजी शिकावं लागेल इच्छा नसताना. पण इथे काय आहे की मला इंग्रजी शिकायचं आहे म्हणजेच तुमची स्वतःहून ते करायची इच्छा आहे. म्हणूनच अशा वेळेस आपण M2, is2 किंवा R2चा वापर हा करत असतो. मग आता सब्जेक्ट आहे मला म्हणजेच मी, म्हणून तुम्हाला घ्यायचं आहे आय, नंतर आय नंतर आपण वापरत असतो एम, म्हणून आपण इथे घेणार आहोत IM2. बघा IM2 नंतर घ्यायचं आहे क्रियापदाचे पहिले रूप म्हणजे शिकणे, म्हणून आपण इथे घेणार आहोत लर्न. IM2 लर्न, काय शिकायचं आहे, ऑब्जेक्ट आहे इंग्लिश, म्हणून आपण इथे घेणार आहोत इंग्लिश. बघा अशा प्रकारे IM2 लर्न इंग्लिश, मला इंग्रजी शिकायचं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची की जेव्हा आपल्याला स्वतःहून काही करायचं आहे, करायची इच्छा आहे, तेव्हाच M2, is2 किंवा R2चा उपयोग हा केला जातो. आता नेक्स्ट बघा, तिला माझ्याशी बोलायचे आहे. बघा मग आता हे सेंटेन्ससुद्धा कसं येणार आहे, तिला शी, नंतर आपण घेतो इज, टू, नंतर मुख्य क्रियापद आहे बोलणे म्हणजे टॉक, सी इज टू टॉक, कोणाशी बोलायचे आहे, माझ्याशी, म्हणून आपण इथे घेणार आहोत टू मी. शी इज टू टॉक टू मी, तिला माझ्याशी बोलायचं आहे, स्वतःहून बोलायचं आहे, म्हणून आपण is2चा वापर केलेला आहे. आता नेक्स्ट बघा, मला आंबा खायचा आहे, हे सुद्धा सोपं आहे. मला म्हणजेच आय, नंतर M2, IM2 काय क्रियापद आहे खाणे, म्हणून आपण इथे घेणार आहोत इट, IM2 इट मँगो. बघा IM2 इट मँगो, मला आंबा खायचा आहे. आता मला आंबा खावा लागेल म्हणजेच इथे जबरदस्तीने तुमची इच्छा नसताना तुम्हाला आंबा खावा लागणार आहे, तेव्हा आपण ह्या टूचा उपयोग करत असतो, हे गोष्ट लक्षात ठेवायची. पण इथे तुम्हाला स्वतःहून ही खाण्याची इच्छा आहे म्हणून आपण इथे M2चा उपयोग केलेला आहे, हे लक्षात ठेवायचं. IM2 इट मँगो. आता नेक्स्ट बघा, आम्हाला आईस्क्रीम खायचे आहे. आता हे जे सेंटेन्स आहे हे सेंटेन्स तुम्ही आता आम्हाला म्हणजेच वी, नंतर तिथे आर येणार आहे, वी नंतर म्हणजे R2. हे जे सेंटेन्स आहे ते तुम्ही इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करून त्याचे ट्रान्सलेशन तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायचे आहे. आता नेक्स्ट बघा, आता M2 झालं, is2 झालं आणि R2 झालं. तसंच was to आणि were to चा उपयोगसुद्धा केला जातो. केव्हा की एखादी गोष्ट तुम्हाला करायचे होते किंवा करायची होती असे जेव्हा तुम्हाला सांगायचे असते, म्हणजे भूतकाळात तुम्हाला ती करायची इच्छा होती असं जेव्हा तुम्हाला सांगायचं असतं तेव्हा was to आणि were to चा उपयोग हा केला जातो. आता अशा प्रकारचे सेंटेन्स इंग्रजीत ट्रान्सलेट करताना वर आपण जे स्ट्रक्चर पाहिलं तेच स्ट्रक्चर आपण फॉलो करणार आहोत, फक्त होते करायचे होते म्हणून आपण त्या ठिकाणी was to आणि were to चा उपयोग हा सब्जेक्ट बघून करणार आहोत. आता इथे बघा, फर्स्ट सेंटेन्स आहे मला घरी जायचे होते, म्हणजेच काय की माझी इच्छा होती तेव्हा मला घरी जायचेच होते, म्हणून आपण इथे हे सेंटेन्स कसं घेणार आहोत, होते म्हणून was घेणार आहोत, आय वॉज टू, आणि क्रियापद काय आहे जाणे, म्हणून तिथे आपण V1 फॉर्ममध्ये घेणार आहोत गो. ऑब्जेक्ट काय आहे घरी, म्हणून आपण इथे घेणार आहोत होम. आय वॉज टू गो होम, मला घरी जायचे होते.
आता जर इथे असं असतं की मला घरी जावे लागेल म्हणजे तुमची इच्छा नाही आहे, पण तुम्हाला जावं लागणार आहे किंवा जावं लागलं होतं भूतकाळामध्ये, म्हणजे इथे आय हॅड टू गो होम असं येणार आहे. परंतु इथे तुमची स्वतःहून इच्छा आहे म्हणून आपण इथे वापरले आहे आय वॉज टू गो होम. अशा प्रकारे हा फरक तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. जायचे होते आणि जावे लागले होते म्हणजे तुमची इच्छा नव्हती तरी पण तुम्हाला जावे लागले होते, मला घरी जावे लागले होते म्हणून इथे आय हॅड टू गो होम. परंतु इथे स्वतःहून इच्छा आहे म्हणून आय वॉज टू गो होम. अशा प्रकारे. त्यानंतर त्याला अभ्यास करायचा नव्हता. आता हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे, त्याला अभ्यास करायचा नव्हता. मग आता इथे आपण नॉट वापरणार आहोत, पण कुठे वापरणार आहोत तर इथे बघा, ही वॉज नंतर आपल्याला वापरायचं आहे नॉट. ही वॉज नॉट टू. वॉज आणि टूच्या मध्ये तुम्हाला इथे नॉट वापरायचं आहे, लक्षात ठेवायचं निगेटिव्ह सेंटेन्स बनवताना. ही वॉज नॉट टू आणि व्हर्ब काय आहे, अभ्यास करणे, म्हणून आपण इथे घेणार आहोत स्टडी. बघा, ही वॉज नॉट टू स्टडी, त्याला अभ्यास करायचा नव्हता. अशा प्रकारे. आता नेक्स्ट बघा, त्यांना क्रिकेट खेळायचे होते. बघा, त्यांना क्रिकेट खेळायचे होते म्हणजे त्यांची इच्छा होती स्वतःहून. मग त्यांनासाठी आपण वापरतो दे नंतर आपण अर्थातच वेअर वापरतो हेल्पिंग वर्ब. दे वेअर टू आणि खेळणे म्हणजेच प्ले आणि ऑब्जेक्ट आहे क्रिकेट, म्हणून आपण इथे घेणार आहोत क्रिकेट ऑब्जेक्ट म्हणून. दे वेअर टू प्ले क्रिकेट, त्यांना क्रिकेट खेळायचे होते म्हणून आपण वेअर टूचा उपयोग इथे केलेला आहे, लक्षात ठेवायचं. बघा, आता एखादी गोष्ट आपली स्वतःहून आपल्याला करायची आहे किंवा करायची होती तेव्हा आपण एम टू, इज टू, आर टू किंवा वाज टू आणि वेअर टू यांचा उपयोग हा करत असतो. आता त्याचप्रमाणे आणखी केव्हा आपण हा उपयोग करू शकतो तर इथे आपण ते शिकणार आहोत. तर इथे बघा, प्लॅन्ड किंवा अरेंज्ड गोष्टींसाठी, म्हणजे एखादी गोष्ट तुमची प्लॅन केलेली असेल किंवा तुमची अरेंज केलेली असेल, जसं की एखाद्या गोष्टीचं तुमचं टाईम टेबल तयार झालेलं असेल, जसं की तुम्हाला कुठे जायचं असेल, तिकीट तुम्ही काढून टाकलेलं असेल आणि ते तुम्हाला सांगायचं असेल इंग्रजीमध्ये, त्यावेळेला सुद्धा तुम्ही एम टू, इज टू, आर टू किंवा वॉज टू आणि वेअर टूचा उपयोग करू शकता. मग आता बघा, इथे बघा, मला उद्या घरी जायचे आहे म्हणजे हे तुमचं प्लॅन झालेलं आहे, तुमचं तिकीट वगैरे निघालेलं असेल, तर मग अशा वेळेस सुद्धा तुम्ही कशाचा उपयोग करणार आहात, एम टूचा उपयोग करू शकता. मग आता हे सेंटेन्स इंग्रजीत कसं येणार आहे, द स्ट्रक्चर सेम आहे. आय एम टू, बघा एम टू नंतर क्रियापद गो होम आणि उद्या जायचे आहे म्हणून आपण इथे येणार आहोत टुमारो. बघा, अशा प्रकारे आय एम टू गो होम टुमारो, मला उद्या घरी जायचे आहे कारण तसं प्लॅन केलेलं आहे तुम्ही किंवा अरेंज केलेलं आहे किंवा तुमचं तिकीट वगैरे काढलं गेलेलं असेल, म्हणजेच ते अरेंज प्लॅनच केलेलं आहे म्हणून तुम्ही त्यावेळेससुद्धा एम टूचा उपयोग करू शकता. आता नेक्स्ट बघा, ती उद्यापासून इंग्रजी शिकणार आहे. बघा, उद्यापासून इंग्रजी शिकणार आहे म्हणजे हे सुद्धा प्लॅनच केलेलं असेल, क्लास वगैरे लावला असेल इंग्रजी शिकण्याचा, त्यामुळे तुम्ही हे वाक्य जेव्हा बोलाल तेव्हा तुम्ही त्यावेळेससुद्धा इज टूचा उपयोग, आता इथे ती आहे म्हणून इज टू येणार आहे, इज टूचा उपयोग करू शकता. म्हणून आता हे सेंटेन्स इंग्रजीमध्ये कसं येणार आहे, तीसाठी शी इज टू शिकणार आहे म्हणजेच लर्न. शी इज टू लर्न, काय शिकणार आहे, इंग्रजी म्हणून इंग्लिश. सी इज टू लर्न इंग्लिश, ती इंग्रजी शिकणार आहे केव्हापासून, उद्यापासून, म्हणून आपण इथे घेणार आहोत फ्रॉम टुमारो ऑनवर्ड्स, म्हणजे उद्यापासून शिकणार आहे म्हणून आपण इथे टुमारो ऑनवर्ड्स असं घेणार आहोत. बघा, सी इज टू लर्न इंग्लिश फ्रॉम टुमारो ऑनवर्ड्स, ती उद्यापासून इंग्रजी शिकणार आहे. म्हणजेच ही सुद्धा गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची की एखाद्या गोष्टी प्लॅन केलेल्या असतील, अरेंज केलेल्या असतील, तर त्यावेळेससुद्धा तुम्ही इज टू, एम टू किंवा आर टूचा उपयोग करू शकता. किंवा भूतकाळात एखादी गोष्ट तुमची प्लॅन झालेली असेल ती सांगण्यासाठी सुद्धा तुम्ही वॉज टू किंवा वेअर टूचा उपयोग करू शकता. आता नेक्स्ट बघा, इथे नेक्स्ट यूज काय आहे, टेलिंग समवन व्हॉट टू डू, म्हणजे एखाद्याला तुम्ही सांगता की तू काय करायला पाहिजे, म्हणजेच एक प्रकारे तुम्ही ऑर्डर देतात एखाद्याला, तर त्यावेळेससुद्धा तुम्ही एम टू
M2 किंवा R2चा उपयोग हा करू शकता. जसं की इथे एक मराठीतून मी एक्झाम्पल घेतलेलं आहे. टी व्ही पाहण्यापूर्वी तुला तुझा गृहपाठ करायचा आहे. आपण मुलांना सांगतो की तू टी व्ही बघ, पण टी व्ही पाहण्यापूर्वी तुला काय करायचं आहे, आपण एक प्रकारे त्याला आज्ञा देत असतो, ऑर्डर देत असतो की तुला तुझा गृहपाठ करायचा आहे. मग आता हे सेंटेन्स कसं होईल, तुला तुझा गृहपाठ करायचा आहे हे आपण आधी घेणार आहोत. म्हणजेच यू नंतर आपण आर घेतो म्हणून R2. यू R2 काय करायचं आहे तुला, डू युअर होमवर्क. यू R2 डू युअर होमवर्क. बघा काय करण्याआधी, तर टी व्ही पाहण्यापूर्वी, म्हणून बिफोर यू वॉच टी व्ही. बघा अशा प्रकारे सुद्धा तुम्ही R2चा उपयोग इथे करू शकता जेव्हा एखाद्याला ऑर्डर द्यायची असते. लहान मुलांना आपण सांगत असतो, म्हणून ते एक्झाम्पल मी ते घेतलेलं आहे की टी व्ही पाहण्यापूर्वी तुला तुझा गृहपाठ करायचा आहे. यू R2 डू युअर होमवर्क बिफोर यू वॉच टी व्ही. R2चा उपयोग इथे अशा प्रकारे मग तुम्ही करू शकता. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघा. आता एखादी गोष्ट असली तर आपण काय म्हणतो की याबद्दल कोणाला सांगायचे नाही बरं का, असं सुद्धा आपण म्हणतो. म्हणजे तू याबद्दल कोणालाही काही सांगायचे नाही किंवा कोणालाही सांगायचे नाही, असं सुद्धा आपण वाक्य बऱ्याच वेळेला म्हणत असतो. मग आता इथे सुद्धा एक प्रकारे तुम्ही इथे ऑर्डरच सोडलेली आहे, तर तुम्ही इथे सुद्धा मग कशाचा वापर करू शकता, R2चा उपयोग हा करू शकता. पण इथे हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणून इथे नॉट वापरलं जाणार आहे, लक्षात ठेवायचं. म्हणजे इथे यू आर नॉट टू, मी सांगितलं आहे तुम्हाला की आर आणि टूच्या मध्ये तुम्हाला नॉट वापरायचं असते नकारार्थी वाक्य बनवताना. म्हणून इथे आपण घेणार आहोत यू आर नॉट टू, नंतर वर्ब आहे सांगणे म्हणून इथे टेल घेतलेला आहे. यू आर नॉट टू टेल कोणालाही, म्हणून आपण इथे घेणार आहोत एनीबडी. बघा यू आर नॉट टू टेल एनीबडी, तुला कोणालाही सांगायची नाही आहे. कशाबद्दल, याबद्दल, म्हणून आपण इथे घेणार आहोत अबाउट दिस. बघा अशा प्रकारे मग तुम्ही R2चा उपयोग हा निगेटिव्ह सेंटेन्समध्ये सुद्धा करू शकता. केव्हा, की एखाद्याला तुम्हाला सांगायचे आहे की तू हे करायला पाहिजे, तू हे कर, ऑर्डर दिलेली असली आपण एखाद्याला, त्यावेळेससुद्धा तुम्ही R2 किंवा is to किंवा M2चा उपयोग हा करू शकता. आता नेक्स्ट यूज केव्हा केला जातो, तर बघा सेईंग ऑर आस्किंग व्हॉट शूड बी डन. म्हणजेच असं सांगितलेलं असतं किंवा म्हटलेलं असतं की काय केलं गेलं पाहिजे. म्हणजेच एक प्रकारे जेव्हा रूल तयार केले जातात, रूल असतात काही काही ठिकाणी, ऑफिसेसमध्ये, रेस्टॉरंटमध्ये रूल असतात, तर त्यावेळेला सुद्धा R2 किंवा M2 is to चा उपयोग हा केलेला असतो. जसं की एक एक्झाम्पल मी इथे घेतलेलं आहे की सर्व कर्मचाऱ्यांनी गणवेश परिधान करणं आवश्यक आहे. एखादं रेस्टॉरंट असेल तर त्या रेस्टॉरंटमध्ये काय असतात, युनिफॉर्म असतात. तर अशा वेळेस तिथे तुम्हाला बऱ्याच वेळेला एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जर गेला तर तुम्हाला असं नाही, पण वेगळ्या प्रकारचे काही जे रूल तिथले असतील तर ते लिहिलेले इंग्रजीमध्ये दिसलेले असतील, तर त्या ठिकाणीसुद्धा बघा तुम्हाला दिसेल की त्याच ठिकाणीसुद्धा is to किंवा R2चा उपयोग हा केलेला तुम्हाला दिसेल. मग आता हे जे रेस्टॉरंटमधलंच आपण धरू की सर्व कर्मचाऱ्यांनी गणवेश परिधान करणे आवश्यक आहे. मग आता हे वाक्य कसं होईल, सर्व कर्मचारी म्हणजेच ऑल स्टाफ, सर्व कर्मचारी. R2 प्लुरल आहे म्हणून आपण इथे आर घेणार आहोत. R2 काय करणं आवश्यक आहे, युनिफॉर्म परिधान करणं, म्हणून इथे परिधान करणं, घालणं म्हणून विअरचा हे वर्ब येणार आहे, विअर युनिफॉर्म्स. बघा अशा प्रकारे तुम्हाला इथे हे वाक्य मग तयार झालेलं आहे. ऑल स्टाफ्स आर टू विअर युनिफॉर्म, सर्व कर्मचाऱ्यांनी गणवेश परिधान करणे आवश्यक आहे. म्हणजे हा एक प्रकारे रूल असतो ऑफिसमध्ये, रेस्टॉरंटमध्ये किंवा इतर ठिकाणी कुठे असे जर रूल असले तर त्या ठिकाणीसुद्धा कशाचा उपयोग हा केला जातो, R2चा किंवा is to चा. म्हणजेच अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण M2, R2 किंवा is to किंवा was to, were to यांचा उपयोग हा कोणकोणत्या ठिकाणी इंग्रजी बोलताना केला जातो ते शिकलो. जसं की एखादी गोष्ट आपल्या इच्छेनुसार, आपल्या इच्छेने आपल्याला करायची आहे त्यावेळेससुद्धा आपण याचा उपयोग करतो. त्याचप्रमाणे काही गोष्टी प्लॅन केलेल्या असतात, आधीच अरेंज केलेल्या असतात, ती गोष्ट इंग्रजीत सांगतानासुद्धा आपण याचा उपयोग करू शकतो. त्याचप्रमाणे एखाद्याला एखादी गोष्ट आपल्याला करायला सांगायची आहे, म्हणजे एक प्रकारे ऑर्डर द्यायची आहे, तर त्यावेळेससुद्धा आपण याचा उपयोग करू शकतो.
आणि ज्या ठिकाणी रूल्स हे सांगितलेले असतात इंग्रजीतून किंवा रूल्स सांगायचे असतात त्यावेळेससुद्धा आपण या M2 किंवा R2चा उपयोग करू शकतो. तर मग आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि वर दिलेले जे मराठी वाक्य आहे ते सुद्धा इंग्रजी ट्रान्सलेट करून ते कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला त्याचे ट्रान्सलेशन लिहायचे आहे. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईकसुद्धा करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. थँक्यू.